नमस्कार, मी आनंद सोनटके. प्रसार मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. चला तर मग पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. नांदेड शहरातील शिवपार्वती मंगल कार्यालय येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड यांच्या मातोश्री कैलासवासी गंगाबाई गायकवाड यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हरिभक्त पारायण श्री ज्ञानेश्वर माऊली वाबळे महाराज यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. हे कीर्तन श्रवण करण्यासाठी नांदेड शहरातील तसेच परिसरातील शेकडो नागरिकांची उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बबनराव घोलप यांची उपस्थिती लाभली होती. तसेच आमदार बालाजीराव कल्याणकर व आमदार मोहनराव हंबर्डे, तुकाराम टोंपे, भानुदास विसावे, रोहिदास बनसोडे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. यावेळी समाजात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय सल्लागार पंढरीनाथ पवार यांना माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या हस्ते उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. महासंघाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष माधवराव गायकवाड यांच्या मातोश्री सौभाग्यवती स्वर्गीय गंगाबाई गायकवाड यांचं निधन होऊन 1 वर्ष झालं. त्यानिमित्तानं आज वर्षश्राद्धाचा कार्यक्रम होता. त्यानिमित्तानं ज्ञानेश्वर वाबळे माऊली अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर बोलणारे कीर्तनकार यांचं प्रवचन होतं. कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट झाला. लोकांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं अंधश्रद्धेबद्दलचं जे काही प्रवचन होतं ते श्रवण केलं. अंधश्रद्धा निर्मूलनाची अत्यंत गरज आहे आणि ती प्रत्येक कार्यक्रमातून, उत्साहाचा कार्यक्रम असेल, दुःखाचा कार्यक्रम असेल, तिथे उद्बोधन झालं पाहिजे या उद्देशाने माधवरावांनी अतिशय चांगला कार्यक्रम ठेवला. त्याबद्दल त्यांचे आभार आणि जमलेल्या समाजाचे पण आभार.